पूरे रहे और उसमें शामिल रहे, लेकिन जाने आने का भी हमारा विचार दिमाग में वही होता है। तो इसलिए संजीवन साधना के 12 दिन वो हमारे आयुष्य को एक नया ट्रैक देने वाला ऐसा ये साधना है। और इस साधना से क्या क्या हमारे जीवन में बदलाव दिखाई देता है, यानी शारीरिक दृष्टि से, मानसिक दृष्टि से, इंद्रिय दृष्टि से, बौद्धिक दृष्टि से और आध्यात्मिक लेवल पर भी इसका परिणाम जरूर होगा, ऐसा मुझे भी लगता है। अभी ये तो एक अभ्यासात्मक दृष्टि से है, लेकिन आपस में हमारे संबंध कैसे रहे और जुड़ गए हम थोड़े ही दिन के लिए, सही 10-12 दिन के लिए, लेकिन हम अपने आप में जुड़ गए, एक अलग सा नाता हम में जुड़ गया। ये नाता हम जिंदगी भर नहीं भूल सकते। जिन्होंने इधर रहकर जो भी प्यार हमें दिया वो भी हम नहीं भूल सकते। तो ये प्यार, ये संबंध निस्वार्थ दृष्टि से वैसा ही बना रहे, और जो भी हम इधर से बिछुड़ेंगे तो वापस फिर मिलेंगे, ऐसा सोचकर मन में रखकर ही बिछुड़ेंगे। और जो भी विचार इधर मिला है वो अपने जीवन में कैसे ला सकते हैं इसका विचार करेंगे। अब एक एक आकर के अपना मनोगत कहना जो भी है, योग्य लगे अयोग्य लगे, वो सभी शेयर कर सकते हैं और सभी के साथ बांट सकते हैं। तो एक एक करके आ जाओ। मेरा ये तीसरा टर्म है। पहले 2 टर्म में और ये तीसरे टर्म में थोड़ा डिफरेंस है, भरपूर बहुत ज़्यादा एडिशन है, बहुत मज़ा भी आता है, पूरा साइंटिफिक ये भी है और मुझे खुद को बहुत अच्छा लग रहा है। मतलब मैंने बहुत एंजॉय भी किया, बहुत सारे दोस्त मिले, भाई बहन मिले, तो मज़ा आया। और जो पूरा रसपान था उसका, पिछली बार मैंने एक ही टाइम बस्ती लिया था, इस बार मैंने हर रोज़ 2 टाइम बस्ती लिया, तो उससे भी मेरा ज़्यादा शुद्धि का वो जो स्पीड था वो पिछले टर्म से बहुत ज़्यादा था। तो वो मुझे फील भी हो रहा था कि आई एम फीलिंग हेल्दी, क्योंकि पहले मैंने 2 ही राउंड मारे थे पहले दिन आया था, तो अभी मैं 10, 12, 15 राउंड मार सकता हूँ। तो ये भी एक है। और ये भी पता चला कि बहुत खाना ज़्यादा जरूरी नहीं है बस जो भी खाए। मेरा ज़्यादा वेट क्यों नहीं कम होता, ये मुझे अभी पता चला कि मैं बहुत ज़्यादा हैप्पी रहता हूँ, इसलिए शायद होगा मेरा 2 ही किलो वजन कम हुआ है, 2 या 3 होगा अभी आज करेंगे तो। लेकिन हमारे डॉक्टर कहते थे वजन इम्पोर्टेंट नहीं है, यू शुड फील हेल्दी। तो जिनका वजन नहीं कम हुआ है वो भी ज़्यादा तकलीफ ना ले, आपको हेल्दी फील हो रहा है, बस यही ज़्यादा है। और मैं ये सब कंटिन्यू भी करूँगा, मैंने अभी ठान लिया है कि ये सब मैं कंटिन्यू करूँगा और एक अच्छी लाइफस्टाइल बनाऊँगा कि जिससे मुझे 5वें टर्म में आना नहीं पड़ना चाहिए यहाँ, क्योंकि रिपीट करता है आदमी, इसका मतलब वो ठीक से नहीं करता, इसलिए उसको रिपीट करना पड़ता है। तो 5वां टर्म मेरा नहीं होगा, ये मान के मैं अभी उस तरीके से अपनी लाइफस्टाइल करूँगा। बाकी सब लोगों का बहुत सपोर्ट, बहुत ही मज़ा आया सारी चीज़ें करने में। रसपान पीने में भी बहुत मज़ा आया। इस बार पूरा रसपान था, मतलब पहले हम लोग जब आए थे तब रोज़ कुछ ना कुछ फ्रूट रहता था, तो वो अलग था, ये अलग है, तो मज़ा ज़्यादा इसमें आया, क्योंकि ज़्यादा शुद्धि इसमें हुई। जो पर्पज़ है हमारा यहाँ, मैंने ये देखा है कि जो कुरकुरे रहते हैं ना, उनको तकलीफ होती है ज़्यादा, और जो एक्सेप्ट करते हैं कि नहीं मुझे अभी ये सब करना है, तो उनको कुछ तकलीफ नहीं होती। जो लास्ट टाइम भी मैंने देखा, जो कुरकुरे रहते हैं वो उनको तकलीफ होती है। तो जो भी एक बार एक्सेप्ट कर लेंगे तो उसको बस निभाना है, ऐसा समझ के करेंगे तो मजा आएगा। थँक्यू। मराठीमधूनच बोलेल, कारण हिंदीमधून ते एक्सप्रेस होत नाही आपल्या ज्या भावना असतात त्या। पण आयुष्यातला हा असा पहिला अनुभव असा आहे, आतापर्यंत सगळे अनुभव घेतले ट्रेकिंगचे वगैरे, अनेक विश्वातले बरेच आपण ज्या गोष्टी ऐकतो हे करतो, परंतु रसाहारासारखा हा जो गेल्या 10-12 दिवसाचा जो अनुभव आहे तो अद्भुत आहे। म्हणजे
म्हणजे मलाही सुरुवातीला असं वाटायचं, मीही रसाहार करत होतो पूर्वी, तो वेगळ्या पद्धतीचा होता. परंतु अण्णांचा जो रसाहार आहे ते ठीक आहे, पानांचा रस घेतायत वगैरे असं. आणि याच्या अगोदर मला येण्याची संधी पण होती, पण एक दुर्लक्ष म्हणा. पण ज्या वेळेस माझी अँजिओप्लास्टी झाली, मग मी ठरवलं की ह्या वेळेस रसाहार करायचा म्हणजे करायचा. ह्या दृष्टिकोनातून मी खरं इथे आलो. परंतु इथे आल्यानंतर एक 10 दिवसामध्ये किंवा पहिल्या 1-2-3 दिवसामध्येच कळालं की अण्णांचा ह्याच्या मागचा उद्देश काय. केवळ रसाहार करून फक्त रिपेअर होणं किंवा आपल्या शारीरिक ज्या काही कमजोरी आहेत, आजार आहे वगैरे, एवढाच रिपेअर करणं हाच रसाहाराचा एक उद्देश असू शकतो. परंतु त्याच्याबरोबर आपली लाईफस्टाईल ही कशी असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे आपण जो अनुभव घेतला ह्याच्यामधून, हे एकच सेंटर आहे, अण्णांचं रसाहाराचं हे एक केंद्र आहे, पण ह्याच्यामधून असंख्य केंद्र निर्माण भविष्यामध्ये होतील, व्हायला हवीत, हाही त्याच्यामागचा एक मोठा उद्देश आहे. आणि ते व्हायला हवं कारण ही काळाची गरज आहे. आपण जर पूर्वीचे ऋषीमुनी जर बघितले असतील की ज्या ऋषींनी मुनींनी समाजाला एक वेगळा दृष्टिकोन दिला, एक डायरेक्शन दिलं, समाजाला एक आदर्श निर्माण केला, असे ऋषीमुनी आपण चित्रांमध्ये बघितलेले आहे. त्यांची दाढी वाढलेली आहे, हे असं त्यांचे एक ड्रेस समोर आला की आपल्याला कळतं की हे ऋषी आहेत. मी असा विचार करतोय की अण्णा दुसरं काय करतायत, समाजाला किंवा आपल्याला हा एक वेगळा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने घडवायचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आहे तो पण, आणि अभ्यासपूर्ण आहे. मला गमतीने असं वाटलं की पूर्वीच्या ऋषीमुनींनी जर असा ड्रेस घातला असता तर अण्णा म्हणजे हे आजच्या काळातले ऋषीच आहेत. त्याच्यामध्ये जर अजिबात मला तरी शंका वाटत नाही. आजच्या काळातले ऋषी आहे, दिसायला आपल्यासारखेच आहे, पण त्या ऋषींनी जर असा ड्रेस घातला असता किंवा अण्णा त्या ड्रेसमध्ये जर आपल्या समोर आले असते तर खरोखर या ऋषींव्यतिरिक्त दुसरं अजून काय, ऋषी आपण कोणाला म्हणायचं. तर हा 10 दिवसांचा अनुभव खरोखरच किशोरबाईंच्या भाषेमध्ये अद्भुत, बिहाइंड. आणि इथे कोण कोण नाही आलं. म्हणजे मला असं वाटायचं की फक्त नाशिक, नगर वगैरे जवळपासचे असतील, पण हैदराबाद, सुरत, म्हणजे गुजरात, तेलंगणा, मला तर असं वाटतं की मी 2-3 दिवसापूर्वीच अण्णांना सांगितलं की हे तर इथून पुढे अविरतपणे चालूच राहणार आहे हा रसाहाराचं शिबिर. पण एक वेळ अशी येईल की इंटरनॅशनल लेवलचे म्हणजे परदेशामधले लोक सुद्धा इथे गर्दी करतील. इतकं ह्या सेंटरचं किंवा ह्या रसाहाराचं प्रचंड महत्त्व अण्णांनी वाढवलेलं आहे. आणि एक वेळ ती येणारच आहे. आपणही त्याला हातभार करू असं आपण इथून जाताना निश्चय करूया. फक्त घरी गेल्यानंतर थोडे दिवस रसाहार करायचा किंवा जसं जमेल तसा रसाहार करायचा, ही गोष्ट ठीक आहे, पण जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. एक गोष्ट मात्र निश्चित की आपल्याला खूप कमी खायला लागतं, जी अण्णांनी सायंटिफिक दृष्ट्या आपल्याला पटवून दिली. पण त्याचबरोबर खाण्यापिण्याचा मनमुराद आनंद सुद्धा आपल्याला घेता येतो, हे सुद्धा आपल्याला अण्णांनी दाखवून दिलेलं आहे, बोलून दाखवलेलं आहे की जो आपण घरी गेल्यानंतर घेऊ शकतो. मला असं वाटतं अण्णा, त्यांचे 3 भाऊ, म्हणजे हा सगळा पवार कुटुंबीय, त्यांची मुलं, हे ह्या संस्कृतीच्या कामामध्ये अगदी रमून गेलेले आहेत. त्यांनी ते ठरवलेलंच आहे की आपल्याला हाच मार्ग आणि ह्याच मार्गाने समाजाला न्यायचं आहे. अण्णा हे त्याचे प्रतिनिधी जरी असले, एक ऋषी, तरी बाकीचे 3 भाऊ सुद्धा त्यांना हे ऋषींचेच आपण अवतार म्हणूया. काय थोडंफार मागे पुढे असेल, परंतु हे सगळे एक दिलाने, एकजुटीने इथे काम करत आहेत. त्या सगळ्या पवार कुटुंबियांचं मी मनापासून धन्यवाद देतो. अण्णा तुम्हाला शुभेच्छा, नमन. आणि सर्वांतर्फे मी अण्णांना नमस्कार करतो. आज सगळ्यांनी आपल्या आपल्या भाषेत बोला. સરસ ભાઈએ વાત કરી એમ અન્નાએ આ બધું ઊભું કર્યું તો આજે કેટલા લોકોને એનો લાભ મળે છે. આજે સંસ્કૃતિ માટે, ધર્મ માટે, દેશ માટે આ બધું કરવું, વાતો કરવી સહેલી છે આપણને, પણ આચરણમાં લઈ આવવું ને એ બહુ કઠિન છે. અને એ બહુ મોટો ત્યાગ માગી લે છે. જો ત્યાગ ભાવના ના હોય તો આ બધું થઈ શકે નહીં.
આજે માણસ પોતાનો જ સ્વાર્થ જોવે છે, વિચાર કરે છે, ત્યારે ખરેખર આવા સમયની અંદર બીજાનો વિચાર કરવો અને બીજા માટે કંઈ કરવું એ બહુ કઠિન કામ છે. તો આવી રીતે ખરેખર ઋષિતુલ્ય છે અન્ના, અને ખરેખર એમને મારા વંદન છે. અહીંયા આવી ત્યારે ખબર નહોતી કે રસપાન શું છે. હું અમારી જાનકીને પૂછતી કે રસપાન શું છે ત્યાં, તો એ કે સવારે અમને આપે છે રસપાન. એટલે કીધું કંઈ વાંધો નહીં, ઘણા ટાઈમથી કંઈ કર્યું નહોતું, એટલે જેવું પડશે એવા દેવાશે. અમારે ગુજરાતીમાં કહેવત છે કે જેવું જોઈએ ત્યાં છે શું થાય છે એવું કરશું એમ. તો આવી રીતના ખરેખર પહેલા દિવસે તો થોડા મચ્છરે બહુ હેરાન કરી, તો મને એવું થયું કે અહીંથી મારે રહેવું નથી, આ રાતના ઊંઘ નહીં આવે. પણ મચ્છરદાનીની વ્યવસ્થા થઈ ગઈ અને ઉઠવા બેસવામાં થોડી તકલીફ તો થતી જ હતી. નીચે સુવામાં ક્યારેય સૂતી નહોતી નીચે, પણ ચાલ્યું. પણ ખૂબ મજા આવી રસપાન કરવામાં. જ્યારે ક્યારેય ભૂખ લાગી છે કે માથું દુખે છે કે એવો અનુભવ થયો નહીં, એટલે ખૂબ સારું રહ્યું. બીજું કે અહીંયા બધાનો જે ભાવ પ્રેમ છે ને એ અદ્ભુત છે. અહીંયા આવ્યા પછી એવું લાગતું નથી કે આ અમે અહીંના નથી, આ આપણો પરિવાર છે એવું જ લાગે છે. અહીંયા જે આત્મીયતા ભાવ આપણને જોવા મળે છે એવો બીજી ઘણી જગ્યાએ કંઈ ને કંઈ આવું ચાલે છે, પણ ત્યાં આપણને આવું કંઈ ભાવ કે આત્મીયતા જોવા મળતું નથી. પોતાપણું જે લાગવું જોઈએ એ ખરેખર આપણને અહીંયા જ લાગે છે. આપણે આપણી ભાવનાઓ અહીંયા વ્યક્ત કરી શકીએ છીએ, ત્યારે એ બહુ મોટી વાત છે. એટલે ખૂબ મજા આવી. અને બીજું કે અમે ગુજરાતી છીએ અને મોટા ભાગના મરાઠી છે, ત્યારે બધાએ હિન્દીમાં બોલવું પડ્યું. એટલે એ બદલ સોરી, પણ ધન્યવાદ પણ આપું છું બધાને કે અમે સમજી શકીએ એટલા માટે તમે બધાએ જ પ્રયત્ન કર્યો હિન્દીમાં બોલવાનો. એ બદલ ખૂબ ખૂબ બધાનો आभार मानते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार मी नेहमी करत असते. पण इथे बघून म्हणजे इथे आल्यानंतर अण्णांकडे बघून खरंच असं जाणवलं की अण्णा समाजासाठी खूप मोठं कार्य करतायत रसाहाराच्या माध्यमातून. आणि मोदीजींनी जी संकल्पना मांडली की आत्मनिर्भर भारत, तर खरं आत्मनिर्भर भारत काय आहे ते इथे आलेल्या प्रत्येक कामातून आम्हाला कळालं की कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे. म्हणजे फक्त रसाहारच नाही तर सगळ्याच गोष्टी, अगदी ज्ञानसत्र असेल, ध्यानसत्र असेल, योगा असेल, प्रत्येक गोष्टीतून. इथे येण्यापूर्वी संकल्पना खूप वेगळी होती. रसाहार काय असेल माहित नाही. मला सगळे हसत होते घरून की तू कसं करू शकतेस, रस कसा घेशील, कसं पॉसिबल होईल. पण पहिला रस पोटात गेल्यानंतरच सगळं पुसलं गेलं आणि असं वाटलं की अरे हा येस मी करू शकते किंवा आपण हे सगळं करू शकतो. पहिला दिवस म्हणजे पहिला रस तर खूप छान गेलाय. पुढचे बघूयात काय होईल ते. रसाहारापासून सुरुवात झाली. आदल्या दिवशी आम्ही आलो, सगळ्यांची भेट वगैरे झाली आणि खरंच रेखाताईंचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा रस्ता आम्हाला दाखवला किंवा याबद्दल आम्हाला सांगितलं. मनुष्य ज्या गोष्टीची अपेक्षा करत असतो किंवा आकर्षणाचा सिद्धांत जसं काम करतो, आरोग्य मागितलं की ते मिळतं किंवा तशी लोक आपल्या संपर्कात येतात आणि त्या सिद्धांतानुसारच मी या ठिकाणी आली असंच मी म्हणेन. त्यासाठी त्या सगळ्यांचे खरंच धन्यवाद. पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून, पहिले तर मी कधीच 5-5:30ला उठत नाही कारण रात्री मला 12-1 वाजतात झोपायला आणि दिवसभर खूप थकवा असतो. पहिल्याच दिवशी कंप्लेंट होती माझ्या मैत्रिणींची की ती कंते तू रात्री झोपेत. अर्थात याच्या मागे खूप मोठं कारण होतं, कारण माझं शेड्यूल फार बिझी असतं, माझा आराम बिलकुल होत नाही. त्याच्यामुळे झोपल्यानंतर ते झोपेत तसा आवाज यायचा. जसा जसा माझा थकवा कमी होत गेला, आवाज माझ्या मते बंद झालाय ना का आता, माझा तो आवाज पूर्ण म्हणजे माझा हा सगळ्यात मोठा बदल आहे की माझं रात्रीचं कणणं बंद झालं, की जो आवाज यायचा झोपेतून थकवा असल्यानंतरचा तो शीन माझा पूर्ण निघून गेला या 10 दिवसांमध्ये. योगा मागचं पूर्ण वर्षभर माझा योगा बंदच होता, फिरणं पण बंद होतं. नाहीतर त्याआधी मी करत होते योगा किंवा वॉकिंग वगैरे माझं चालू होतं. त्याच्यामुळे 2-3 दिवस अंगदुखी वगैरे बऱ्यापैकी जाणवली. पण आपल्याला थोडाफार मधला जो पिरियड होता त्यावेळेत आराम मिळत होता, त्यामुळे ते खूप छान वाटलं.
त्याच्यामुळे पहिले 3 ते 4 दिवस बऱ्यापैकी जड गेले. त्यात कडुलिंबाचा रस मला नव्हतं वाटत की मी पिऊ शकेन तो, पण एक ग्लास कुठेच कोणाकडेच बघितलं नाही, बाहेरच्या बाजूला नजर केली, डोळे बंद करून तो घटाघट पिला आणि मग पिऊ शकते मी, करू शकते. हां, मग बाकीचे मी 3-4 ग्लास काय असेल तो गुळाचा रस घेतला, पण खूप छान वाटलं. आणि आयुष्यात म्हणजे आपण असे काही चॅलेंजेस घेऊ शकतो, ही ऊर्जा पण मिळाली. आपलं जे चर्चासत्र रोज होत होतं, सुरुवातीला असं वाटायचं की नक्की काय करतोय आपण, नाही का, पण मग लक्षात आलं की प्रत्येकाच्या बुद्धीला चालना, म्हणजे तुम्ही जे काही नियोजन केलेलं होतं ना की प्रत्येकाला बिझी ठेवायचं, त्यातून कळालं की या वादविवादातून असेल किंवा या चर्चेतून असेल, या संवादातून असेल, प्रत्येकाचे विचार बाहेर पडतात. आणि आपण आपल्या मुलांना कसं घडवलं पाहिजे, म्हणजे कालचं उदाहरण तर खूपच छान होतं चर्चासत्रामधलं. बऱ्याचशा चुका आपल्याकडून होत असतात, तर त्यातून खूप काही शिकायला मिळालं. असे नानांनी खूप छान छान विषय हाताळले चर्चासत्रामध्ये, खरंच त्यासाठी खूप खूप धन्यवाद. 2-3च दिवस आम्ही सुरुवातीचे खेळ खेळले बाहेर, त्याच्यानंतर थोडंसं रटाळवानं इकडे फिर तिकडे फिर, गप्पा मार, भरपूर दिवसांच्या गप्पा बाकी होत्या, त्यात थोडासा वेळ घालवला. पण खूप छान वाटलं आणि खूप नवीन मैत्रिणी आणि दादा भेटले. म्हणजे आज फक्त नाशिकमध्येच नाही तर अहमदनगर असेल, संगमनेर असेल, तेलंगणा असेल, हैदराबाद असेल, कुठेतरी एक आपलं माणूस निर्माण झालं, ही भावना पण खूप छान आनंद देते की कधी आपण तिकडे गेलो, काही समस्या असेल तर आपलं कोणीतरी त्या भागामध्ये आहे. तर या रसाहाराच्या माध्यमातून ते पण भेटलं आपल्याला. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर पहिल्या 2 ते 3 दिवसातच मला माझ्या चेहऱ्यावरची, पायांवरची सूज, मी अण्णांना तसं सांगितलं, पण सूज माझी पूर्णपणे गेलेली मला जाणवली आणि त्यामुळे शरीर असं हलकं हलकं जाणवलं. एनिमा नवीन प्रत्येकालाच थोडंसं कसं तरी किंवा अनसिक्युअर किंवा असं काहीतरी अनकम्फर्टेबल फील होत होतं, पण आता सगळे आनंदाने घेतात कारण त्याचा फायदा कळाला, त्यातून काय आपल्याला मिळणार आहे ते कळालं. त्यामुळे तेही खूप छान वाटलं आणि आता खूप इझी वाटतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि इथून पुढे पण हे सगळं आम्ही चालूच ठेवू. किमान एक वेळचा रस आणि आठवड्यातून एक उपवास एवढं तरी निश्चितच ठेवण्याचा प्रयत्न करणार. आणि हा रसाहार किंवा याबद्दलची माहिती खूप लोकांना नाही आहे, तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. एक वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना म्हणजे नेहमी जे आपण ऐकतो ते इथे आल्यावर जाणवलं की अण्णांचं घर किंवा अण्णांचे भाऊ, त्यांच्या परिवारातल्या व्यक्ती, इतकं प्रेम दिलंय त्यांनी सगळ्यांनी भरभरून. त्यामुळे वेगळं असं काही वाटलंच नाही किंवा दुसरीकडे कुठे आलोय असं वाटलंच नाही. आपल्याच गावी आलोय, आपल्याच घरी आलोय आणि आपण राहतोय, ही भावना इथे आल्यानंतर निर्माण झाली. त्यामुळे घरच्यांची आठवण पण फारशी आली नाही. रोज फक्त तिकडचं शेड्यूल त्यांचं कसं चाललंय त्यामुळे फोन कॉल करून विचारावं लागायचं की तुम्ही व्यवस्थित आहात का, नाहीतर मग असं नको व्हायला, अरे रसाहाराला गेले ना आम्हाला विसरलेच सगळे. पण खूप खूप छान अनुभव आला, खूप छान अनुभव आला आणि यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अण्णा खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि माझ्या मैत्रिणींचे पण धन्यवाद की त्या मला इथे घेऊन आल्या. थँक्यू. नमस्कार, मी अनिता भागवत. रसाहारचा माझा पहिलाच अनुभव होता ॲक्च्युली. म्हणजे असं वाटलं नव्हतं की भाजीपोळीशिवाय पण आपण राहू शकतो. पण रसाहार सुरू केला आणि मग जाणवायला लागले की आपण राहू शकतो. म्हणजे एक तो वेगळा अनुभव आला की म्हणजे आपण खूप म्हणजे खाण्याच्या अपेक्षा वगैरे करतो, पण तसं नाही आहे. म्हणजे शरीरासाठी खूप ते गरजेचं नाही आहे. म्हणजे रसाहारावर पण आपण राहू शकतो. आणि पहिलाच अनुभव होता, पण खूप छान वाटलं. आणि ते आपले चर्चासत्र वगैरे झाले, त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. परत अण्णांनी जे मार्गदर्शन केलं म्हणजे ते आपल्याला आयुष्यात जीवन जगताना खूप उपयोगी पडेल. आणि म्हणजे देवाच्या कृपेने मला असा कुठला आजार नाही आहे, पण आपण आजार न व्हावा यासाठी कुठली काळजी घेऊ या आपल्या चर्चासत्रातनं, मार्गदर्शनातनं कळालं. आणि साधारण 3 किलो वजन कमी झालं. म्हणजे अपेक्षा केली नव्हती, पण ते कमी झालं आणि खूप म्हणजे छान अनुभव आला. छान मित्रमैत्रिणी मिळाले, ताई, दादा आणि नानांचं मार्गदर्शन, नानांचं चर्चासत्रातून मिळालेलं मार्गदर्शन म्हणजे खूप उपयोगी पडेल. त्यासाठी अण्णा आणि नानांचे खूप खूप धन्यवाद. बोलण्यात आलं किंवा प्रत्येक गोष्ट तुमचे विचार
पहिल्यांदा येतातच हे करता की कोणती गोष्ट करायची असेल तर पहिल्यांदा तुमचा विचार यावा लागतो मनामध्ये. ते मला रिटायरमेंट व्हायच्या अगोदरचं म्हणजे माझं एप्रिल महिन्यात रिटायरमेंट होणार होतं. त्याच्या अगोदर मी 4 महिने अगोदर म्हणजे आता डिसेंबर जानेवारी महिन्यात तसंच मित्राशी मी बोललो. पुढे मग म्हटलं मुकेश शर्माजी म्हटलं मला नाही का आता रिटायर व्हायचं नाही. त्यानंतर माझे असे प्लॅन म्हटलं की मला पण ती निसर्गच्या केंद्रात जाऊन म्हटलं मला शरीर शुद्धी करून घ्यायची म्हटलं. आता सध्या कंपनीच्या याच्यामध्ये म्हटलं रुटीनमध्ये कसं होतं सकाळी 8 वाजता निघायचं रात्री आपल्याला 9 किंवा 8-9 होतात म्हटलं. आणि दररोजचं कॅन्टीनचं खाणं घरचं खाणं हे ते असं आणि त्याच्यावर म्हटलं आपला संयम नाही राहत म्हटलं. तरी आम्ही खूप प्रयत्न करतो की नाही आज थोडं लंघन करायचं पण ते काही जमायचं नाही आहे. तर असा मी खूप पंडित छान विचार केला होता. आणि हा योगायोग असा आला की मी रिटायर झाल्यानंतर सहज एक माझ्या घरच्याजवळ म्हणजे विठाई योग केंद्र आहे की जिथे मला ह्या वर्ष मॅडम भेटल्या. सहज त्यांना मी बोललो तिच्यावर म्हटलं मॅडम मला योगा आहे ते क्लास सुरू करायचं. तर त्या मला बोललं की हे बघा म्हणे तुम्ही एक काम करा आता आजपासून आमचे हे सुरू होतं ते रसाहार आणि हे ते याला जॉईन होतं का. म्हटलं अरे वा हे तर खूप मला चांगली सुवर्ण संधी आलेली आहे तर का नको आपण त्याचा उपयोग घ्यायला. तर म्हटलं एक काम करतो म्हटलं मी 5 मिनिटात घरी जाऊन येतो म्हटलं मिसेसला सांगतो आणि तसं तुम्हाला एक फीडबॅक देतो म्हटलं फोन करून देतो मी. मग घरी आलो मिसेसशी बोललो मिसेस अरे वा म्हणे फार सुंदर म्हणे फंटास्टिक तुम्ही जा म्हणे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं तुम्ही ते का आता मिसेस पुढे मी काय आता येणार नाही तुम्ही जा रसाहार घ्या आणि मग आम्हाला त्याचा अनुभव सांगा म्हणे. म्हटलं ठीक आहे त्याला घरी आलो फटाफट बॅग बी भरला यांना केला आणि मग त्यांच्याच कारमधून मी इथे आलो. आणि याच्या अगोदर मी रसाहार मी खूप पुस्तकामध्ये वाचतो होतं मॅगझिनमध्ये वर्तमानपत्रात रसाहार घेणं खूप चांगलं आहे त्याच्याविषयी हे सर्व वाचण्यामध्ये होतं पण प्रॅक्टिकल कुठे करत होतो पण जोपर्यंत आपण प्रॅक्टिकल करत येतो म्हणून आपल्याला समजत नाही. तर हे मला इथे ह्या प्रॅक्टिकल याच्यामुळे करायला मिळालं. रसाहारमुळे माझा पहिले 2 दिवस मला थोडा त्रास झाला झोप लागत होती कारण जागा बदल असल्यामुळे झोप लागत होती. पण नंतर पहिले 2-3 दिवस गेले त्याच्यानंतर मला खूप फ्रेश वाटायला लागलं. म्हणजे माझे जो पोटाचे हे त्रास होता हे खूप म्हणजे बऱ्याच म्हणजे मी असं म्हणे 80 to 90% माझं तर खूपच बरं झालं आहे. हे पण मला खूप हा उपयोग आला रसाहाराचा. त्याचबरोबर जे चर्चासत्र किंवा सर्वांमध्ये जे डिस्कशन माझे अनुभव मी त्यांना सांगितले किंवा सर्वांशी मी शेअर केलं याचा पण मला खूप आनंद वाटला. अण्णांना सर्वांना माझा नमस्कार आहे. नमस्कार. सर्वात प्रथम मी शिंदेताई आणि शिंदे सरांचे आभार मानतो की त्यांच्यामुळं मला हा योग आला. सर्वात प्रथम मला माहित नव्हतं की रसाहार 9-10 दिवस आपल्याला रस घ्यायचा आहे. तिथं फक्त रसाहार दिवसातून 1 दिवस आमरस असणार आहे आपल्याला असं वाटतं. त्या हिशोबाने आलो होतो मी. फक्त मला योग प्राणायाम हे शिबिर आहे हे माहित होतं पण इथं आल्यानंतर जो अनुभव मिळाला हा खरंच अद्भुत आहे. हे लक्षात आलं की आपण आता काही न खाता जगू शकतो. आणि अण्णांची आणि नानांची जी जोडी आहे खरंच रामकृष्णाची जोडी आहे. त्यांची अण्णांचं असं पाहिलं या 9 दिवसात की आधी केले मग सांगितले. ते स्वतः आधी करतात आणि मग आपण सगळे पाहतो की नाही मार्ग दाबून गेले असं म्हणतो ना की मग आपोआप आपण करायला लागतो. पहिल्या दिवशी तर मला असं वाटलं रसावर आपण राहूच शकत नाही. आता 10-12 दिवस कसं काय जगणार रसावर. आता रस म्हणजे काय हिरवं पाणी. पण खरंच खूप छान अनुभव आला. याच्यातून खूप काही शिकायला भेटलं. चर्चा मी फक्त जास्त काही सहभागी झालो नाही ऐकलं सगळ्यांचं. वाडेकर साहेब असतील अजय भाऊ असतील आमचे मित्र सगळेच सगळ्यांनी खूप एक कुटुंबासारखे आपण राहिलो. फक्त एकच सांगेल की आता एक कळालं की सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. गाणं म्हणत जगूया असं मला वाटतं. आणि शेवटी एकच म्हणेन की चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. हंसते हंसते रोते नहीं उधर. हंसते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. धन्यवाद. सबको नमस्कार. सभी ने जैसे बताया वैसा मेरा ही सिचुएशन था. घर से जब निकला तो रसपान बोले मतलब फ्रूट का जूस मिलेगा यही कंसेप्ट दिमाग में थी.
और मुझे मेरे जो दोस्त ने बताया था कि ऐसा ऐसा शिविर है, तो उसने बता के रखा था और हम दोनों ने भी सोचा था कि हम जाएंगे तो नहीं, क्योंकि 4 बार खाने को लगता है तो रस पे कैसे रहेंगे। लेकिन एक दिन पहले थोड़ा सा ये मैसेज मैंने पढ़ा और मुझे लगा कि हमने करना चाहिए, क्योंकि रूटीन जिंदगी तो हम जी रहे हैं, लेकिन एक नया प्रयोग और संस्कार निकेतन के बारे में मैं जानता था, तो वो तो विश्वास था कि यह जो होगा वो बहुत अच्छा ही होगा, इसका परिणाम भी अच्छा ही आएगा। तो उस विश्वास के साथ एक दिन पहले रात को मैंने डिसाइड किया कि मुझे जाना है। फिर घर में सबको बताया, घर वाले तो सब बोल रहे थे कि तू रह नहीं पाएगा, क्यों जा रहा है, न परेशानी करके वापस ही आएगा तू 2-3 दिन में। और मुझे भी वो डर था कि वापस जाऊंगा मैं। तो आने के बाद जब यहाँ रहने लगे तो पहले दिन रस लिया तो अच्छा लगा क्योंकि टेस्ट अच्छा था उसका, लेकिन दूसरे दिन से जब कड़वा शुरू हुआ तो लग रहा था कि तो अब टिक नहीं पाएंगे हम। लेकिन सभी का वातावरण जो मिला, क्योंकि मैं पहले कुछ योग ज़्यादा करता नहीं था, यहाँ पे आने के बाद जो योग करने को मिला और उससे बहुत कुछ सीखने को मिला। ज़िंदगी में एक पॉजिटिव आउटलुक लेके हमें जीना चाहिए, जो बौद्धिक चर्चा होती थी उसमें भी पता चला, क्योंकि सिर्फ खाना ही नहीं तो हमारा सोचना भी हमें अच्छा बनाना है। और इसलिए नाना और अन्ना दोनों भी प्रयास कर रहे हैं। अगर मतलब मैं तो ये दोनों को भी धन्यवाद भी कहूँगा और सॉरी भी कहूँगा, क्योंकि हमने बहुत सारी गलतियाँ भी की, लेकिन फिर भी उन्होंने हमें सीखने के लिए क्षमा किया और सीखने का मौका दिया। तो ये भी सोचेंगे। 2-3 दिन के बाद जब माँ से बात हुई तो वो रोने लगी कि तू कैसे रहता होगा, तकलीफ होती होगी लेकिन तू बता नहीं रहा है। आज भी वो जब भी बात होती है शाम को तो बोलती कि तू झूठ बोल रहा है, जब मैं देखूंगी तभी पता चलेगा, क्योंकि आवाज़ तेरा कम आ रहा है। तो वो बात है कि माँ को मिलना भी है, लेकिन दूसरा दुख ये भी है कि हम जो साथ में रहे वो भी बिछड़ रहे हैं। लेकिन जैसे हमारे दोस्त राउत सर ने कहा कि हमें मिलते रहना है और खुशी से जीना है, खुशी से जीते रहना है। धन्यवाद। नमस्कार. संजीवन साधना आणि रसआहार हा खरंच एक नवीन अनुभव होता. खास करून लंगन, मडबात आणि एनिमा या 3 गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन आणि रोमांचक होत्या. सर्वांना इथे येण्याच्या अगोदर काही माहिती नव्हती, पण मला इथली माहिती होती. जशी की मी ऑलरेडी संस्कार निकेतनशी निगडीत आहे, माझा मुलगा त्या शाळेत असल्यामुळे, आणि रुपालीताई आणि मागच्या वर्षी एक वाटपाडे दादा होते, तर त्यांच्या थ्रू मला कळालं होतं की रसाळ म्हणजे काय असतो, 10 दिवसाचं मला काय करायचं. त्यामुळे मी इथे 10 दिवस राहू शकेल का नाही यात मला शंका नव्हती, तो मी राहणारच होतो. पण इथे येऊन ज्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्या म्हणजे, कारण अशी जीवनशैली मी आधी थोडीफार करत होतो, पण ती अपूर्ण माहिती असल्यासारखी करत होतो. म्हणजे योगा, एक्सरसाइज किंवा रसाळ ह्या सगळ्या गोष्टी मी करत होतो, पण त्या किती चुकीच्या होत्या ते इथे आल्यावर कळालं. जसं सूर्यनमस्कार मी आधीही काढत होतो, पण आपण जे म्हणतो की श्वासोश्वास किती महत्त्वाचा आहे, सूर्यनमस्कार करताना कुठे पूरक घ्यायचा आहे, कुठे रोचक घ्यायचं आहे, कुठे थांबायचं आहे, ते इथे आल्यावर कळालं. त्यामुळे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यांना असं वाटतंय की आता हे 10 दिवसानंतर, काही जणांचं मत आहे की पुढच्या वर्षी 10 दिवस नाही यायचं, किंवा काहींना वाटतं की पुढच्या वर्षी 10 दिवस परत यायचं. पण हे जे आपण इथे शिकलोय, तर तो मी संकल्प केला आहे की आता 1 वर्ष तरी मी हे पाळणार आहे. कारण याच्या अगोदरही मला माझे दाजी स्वतः फक्त 1 टाइम जेवण करत होते, त्यामुळे ते मला नेहमी म्हणायचे की एवढं जेवण नाही करायला पाहिजे. त्यामुळे मी कधी ठरवायचो पण की आपण कमी जेवण करू, 1 टाइम तर शक्य झालं नाही पण कमी जेवण करू. पण कधी कधी ठरवल्यानंतर सुद्धा बायकोने एखाद्या दिवशी खूप चांगली भाजी केली की त्या दिवशी 3च्या ऐवजी 4 पोळ्या मी सहज खाऊन घ्यायचो. पण आता संकल्प केला आहे की आपण अपूर्णच जेवण करायचं, एकच वेळेस जेवण करायचं, हे मी ठरवलंय. आणि पुढच्या वर्षी 10 दिवस मी परत येईन, पण तो रसाळ करण्यासाठी नाही, रसाळचा अनुभव सांगण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, अण्णा आणि नानांना खरंच खूप खूप धन्यवाद, ज्या नवीन गोष्टी आपल्याला आयुष्यात कळाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी मनीषा गवळी. पहिल्या वाक्यात म्हटलं की किशोर भाऊच्या अद्भुत आणि बियॉन्ड असा अनुभव आहे सगळ्यांचा. 10 दिवस रसपान करणार हे फक्त आम्हाला, थँक्यू रेखाताईंनी आम्हाला सांगितलं. फक्त एक कल्पना होती, मागच्या वर्षापासून आम्हाला सांगितलं होतं की बा असा रसाळाला आपण जाऊ, की पण जाणं होईलच असं काही वाटलं नव्हतं. पण आलो 10 दिवस, आणि 2 दिवस तर खरंच असं वाटलं की आपण खरंच राहू का 10 दिवस, आणि रसपान आपण करू का. रसपान म्हणजे अगदी 4 वेळेस असेल अशी कल्पनाही नव्हती. असेल व 1-2 वेळेस, पण ते सारखं तेच असणार आहे हे नव्हती कल्पना. पण आलो
आणि घेतला रसपान सगळ्यांबरोबर. वातावरण एवढं छान होतं की एकमेकाच्या संगतीने ते खूप छान झालं आणि खूप फ्रेश वाटलं. अगदी आता तर मला BP आहे, तर तो BP आहे पण मी एकच दिवस ती गोळी घेतली. नंतर सगळं चेकअप केलं तर नॉर्मल. अगदी आले मी त्या दिवशीच मला इतकं छान वाटलं. इथलचं वातावरण अगदी मनाने शारीरिक अगदी रिलॅक्स वाटलं, एकदम शांत. म्हणजे कसलं टेन्शन नाही, काहीच नाही. आणि आठवणही आली नाही घरी. फक्त मी माझ्या वडिलांना फोन करायचे बस, बाकी नाही. तो आठवणीने नाही, ते घरचं पण फक्त एकदा मुलीला करायचे. ते तर असं वाटलं नाही की फोन करावा, कोणाचं आठवण वगैरे आली नाही. अगदी ह्या वातावरणात अगदी रमून गेलो की आपण एक वेगळ्या ठिकाणी आलोय. आणि अण्णा आणि नानांचं तर बापरे खूपच ज्ञान, प्रगल्भ ज्ञान. इथं आल्यावर असं चर्चासत्रामध्ये कळालं की असंही प्रश्न असू शकता. म्हणजे अगदी शाळा भरल्यासारखे आम्ही त्या आठवणीने पटकन 3 वाजले, सगळे जमा झाले, जायला पाहिजे. आणि ते जायचोच, उठायचोच. आता ते घरी सुद्धा आठवण येईल की असं आपल्याला जायचं असायचं, करायचं असायचं. हे उठायचोच. आणि उठलं नाही की ते आठवायचे शब्द नानांचे की तुम्ही संघर्ष कशाला म्हणता, आपण उठलो नाही ना. अण्णा म्हणायचे की उठलो नाही तर ते आपण स्वतःच केलं ना भ्रष्टाचार, उठलं पाहिजे. ते वाक्य अगदी कानात ठेवायचे की नाही, केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. आणि ते केलं, मन लावून केलं. आणि मैत्रिणींचे खूप मी आभार मानते, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे पण मी आले. आणि इथलच्या सगळं खूप छान मैत्रिणी मिळाल्या, दादा मिळाले. आणि अण्णांची फॅमिली बापरे खूप आदर्श फॅमिली, अशीच ती राहो. खूप छान सगळे टीमवर्क करता. आणि आजू दादा, विनोद दादा बापरे यांच्यामुळे तर म्हणजे ज्ञान, किशोर दादा हो. आणि राऊत सरांची मैफिल अविस्मरणीय. राधेश्याम, सीताराम, अगदी झोपे सुद्धा आठवेल. खूप सुंदर, सगळे इतके छान होते ना, कलाकार होते अगदी सगळे छान की. आणि हे वेगळं 10 दिवस इतके अविस्मरणीय ना की कधी विसरणार नाही. आणि रसपान करणारच. आपलं जीवन किती साधं आणि सोपं असतं, ते आपण किती किचकट करतो ते इथं आल्यावर कळालं की अगदी काहीतरी छोट्याशा कमी गरजा आहे आपल्या, पण आपण किती त्याच्यात उलगडत जातो, किती किचकट करत जातो. आपलं आयुष्य साधं सोपं सरळ असतं. पण ते अण्णांमुळे कळालं की किती सोपं आहे हे. म्हणजे जैसे बोले तैसे त्याची वंदावी पावले, ते तुकारामांची म्हण आहे ना, ते अण्णांना पाहून अगदी बरोबर वाटतं मला. अगदी ते ऋषीमुनी आहेत. कारण ते जसे बोलता तसं त्यांच्या वागण्यातून दिसतंय. आणि असं नाही की एकही दिवस त्यांनी ते टाळलं असेल. बापरे, टायमिंग म्हणजे त्यांचा टायमिंगच होता. आपण तरी कुठं लेट होत असू, पण ते अगदी वेळेचे परफेक्ट. आणि आपल्याकडनं चुका होत असल्या तरी कधी म्हणलेलं असेल की तुम्ही असं तसं. एकदम खूप अगदी आदर्श आहे अण्णा आणि नाना. तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे आम्हाला जीवन कसं जगलं पाहिजे याची खरंच साधना, संजीवन काय असं, संजीवन साधना अगदी नाव आहे ना, अगदी बरोबर आहे की जीवन कसं माणसाने जगलं पाहिजे. त्याचं असं वाटतं मला की आपण खूप लेट झालोय, थोडं आधी आलो असतो ना. कारण आमची मुलंही मोठी झाली की त्यांनाही आम्ही इथं पाठवलं असतं. त्या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे. कारण म्हणजे मला तरी एक खंत आहे दुःख म्हणण्यापेक्षा. आणि असं वाटलं जेव्हा सगळे संघर्षाचं सांगत होते की आम्ही असं संघर्ष केला तसं, आणि अण्णांनी जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्हाला असं म्हणजे रडू यायला लागलं की तो तिकडून पळून येत होता, मी इकडून पळून जात होतो. म्हणजे कसं यांनी जीवन हे केलंय. देवाच्या दयेने आपल्याला कधी संघर्ष करावा लागला नाही, माझ्या मुलांनाही नाही. त्याच्यामुळे आपण काय सांगणार, उगाच चर्चेतही जेवढं वाटलं आपण तेवढाच सहभाग झालो. ज्यांना माहिती आहे, ज्यांचं पुस्तकी ज्ञान आहे, ते सगळे बोलायचे. आम्ही तर फक्त आत्मसात केलं की असंही जीवन असतं, अशाही गोष्टी असतात, असं विद्वान एवढे असतात. ते फक्त आत्मसात केलं. खूप छान वाटलं. सगळ्यांचे परत एकदा आभार, खूप खूप धन्यवाद. आणि रसपान करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. एकदा जेवण आणि रसपान करलच, कारण परत त्या वळणावर जायचं नाही आता. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप. संजीवनी साधना अद्भुत, 100% अद्भुत, मेमोरेबल, बियॉन्ड. एक शब्द में कहना है तो ये जो कहना आसान है, मगर हमारे लिए जो मौका दिया है, हम तो कभी ना जीते हैं, मगर जीने वालों के साथ में आके रहने की मौका दिया है. हमने कभी ऐसा सोचते नहीं है, मगर सोचने वालों के साथ रहने की मौका दिया है. ये बहुत बड़ी चीज़ है. ये जो तपस्या है ना, उस तपस्या को हम हर पल नमस्कार करते हैं. यही आगे की पीढ़ी के लिए एक आशा है.
कोई ऐसा प्रयत्न नहीं करते, मगर हमारे भाई लोग प्रयत्न करते हैं। हम गर्व से कह सकते हैं संजीवनी साधना हम जैसे आम लोगों के लिए शुद्ध होने की एक मौका है। फिजिकली शुद्ध, मेंटली शुद्ध और रियल लाइफ पाने की एक मौका है, और अपने आप को समझने की मौका है, खूब खेलने की मौका है, सही खाने की मौका है, सही मित्रों की बढ़ने की मौका है, स्विमिंग करने की मौका है, संध्या भजन की मौका है। मौका ही मौका है। क्या कहूँ अन्ना, आपने जो दिया हमें क्षमा किया। हम गलत सोचते हैं और जबरदस्ती बोलते हैं ऐसे ही रहना, ऐसे ही सही है, फिर भी आप क्षमा करते हैं। क्या कहूँ, आपको धन्यवाद। आप सब भी हमें सहन किया, स्पेशली प्रवीला ताई कितने बड़ी है, आप मस्त सोचते हैं और जीते हुए संयमी रहकर हमारे सामने आदर्श दिखाया। आप सभी ऐसी है। कैसा लगा, कितना अच्छा लगा। सब बड़े होकर, इतना बड़ा होकर नम्र रहते हैं। हमें सीखने को बहुत मिला। अजय दादा सॉरी और थैंक यू, हमें सीखने की मौका दिया। हम बहुत कुछ सीखा है। स्पेशली मुझे लगा संयम ही जीवन है। ये जो पूरा संजीवनी साधना का सार क्या है, संयम ही जीवना है। सही को पकड़ो, सही जियो, सही पास करो, लोगों को सही समझाओ, छोड़ो मत, समझाओ। ये सही जो लगते हैं ना, उसमें कॉम्प्रोमाइज नहीं होना, ये यहाँ से सीखना है। जो सही लगता है उसमें कॉम्प्रोमाइज नहीं होना। मैं एक शब्द में कहता हूँ, संजीवनी साधना ये सीखने की मौका है। एक डिसिप्लिन, नियम की पालना, आश्रमी जीवन, गुरु शिष्य साथ में साधना, संयम का साधना, सही जीवन शैली के प्रति बुद्धिपूर्वक स्वीकारना, सही आहार शैली के समझपूर्वक समझना, सात्विक मित्रों का मेलन, अपार अभ्यास, रसापान का प्राधान्यता, शुद्धिकरण का प्राधान्यता, नम्रपूर्वक जीवन, खेलने की खूब मौका, स्विमिंग अनफॉरगेटेबल, अद्भुत संध्या भजन, संस्कृति के प्रति प्यार बढ़ना। आपको हृदयपूर्वक धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। प्योर एयर, हेल्दी रसाहार, रियल फास्टिंग, स्वीट स्पीकर्स, अनफॉरगेटेबल प्लेइंग, स्विमिंग, लिविंग टुगेदर, डिसिप्लिन लाइफ, होल डे फ्रेश, अद्भुत संध्या भजन, कंप्लीट गुड हेल्थ, कल्चरल स्पिरिट, spiritual attainment, every experience memorable. Finally, heartful thank you. Sanjeevani Sadhana 2023 अद्भुत। नमस्ते। सर्वप्रथम अण्णांचे खूप खूप धन्यवाद। मी गेली 29-30 वर्ष जवळजवळ हायस्कूलकडे शिक्षक होते। त्या दरम्यान अनेक वेळा 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 10 दिवसांचे ट्रेनिंग असायचे। हे पण मी एक ट्रेनिंगच केलेलं आहे। पण यामध्ये मला खरोखर जो नाव दिलेलं आहे संजीवन, संयमाने कसं जगावं, संयमाने जीवन कसं ठेवावं, याचं खूप छान मला स्वतःला ट्रेनिंग मिळालं। ते जे ट्रेनिंग असायचं ते शाळेच्या दृष्टीने किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बहुतेक वेळा असायचं, पण पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःसाठी हे ट्रेनिंग केलं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद। आणि आणखीन एक मला विशेष गोष्ट अशी वाटली की त्यांच्या आत्मविश्वासाला आणि धैर्याला खरोखर सलाम। जी व्यक्ती डायबिटीस आहे किंवा ज्यांची शुगर लो झाली आहे, BP ज्यांचा हाय आहे, आता ते आजोबा खुर्चीवर बसतात, ते पायाला त्यांना हे झालं, इतक्या कॉन्फिडेंटली त्यांनी सांगितलं की गोळी घेऊ नका। आज डॉक्टर सुद्धा सांगतात की हे बरं वाटत नाही ना, तुम्ही नाशिकला जा। आमच्याकडे संगमनेरला जर एखाद्या व्यक्तीला बरं वाटलं नाही तर तुम्ही नाशिकला जा, पुण्याला जा असं सांगतात। पण यांच्या आत्मविश्वासाला अगदी मनापासून सॅल्यूट।
कारण ती खरोखर रिस्कच आहे. साधा आम्ही सहलीला जरी मुलांना न्यायचं ठरलं, 1 दिवसाची जरी ठरली, तर आमच्या डोक्यावर प्रचंड टेन्शन असायचं की सकाळी नेलेली मुलं संध्याकाळी सुरक्षित घरी आणायची. प्रत्येक वेळी डोकी मोजावी लागायची. 40 मुलं 40 डोके. एखादा स्पॉट पाहून नाही झाला तरी चालेल, पण 40 डोकी गाडीत आलीच पाहिजे. तशी ही त्यांच्या एका थर्ड अँगलने विचार केला तर खूप मोठी गोष्ट आहे की त्या आत्मविश्वासाने त्या व्यक्तीला पुन्हा जीवन देण्यासाठी त्यांनी जे वाहून घेतलेलं आहे, खूप मोठी कल्पना आहे आणि खूप छान आहे. धन्यवाद. 12 दिन कैसे गए पता नहीं चला. जैसे अन्ना ने शुरुआत में कहा था, मैंने भी वो दोहराया था कि रसाहार एक उपचार पद्धति नहीं है, ये जीवन शैली है. ज़्यादातर लोगों को जो इमीडिएट प्रॉब्लम होता है ना, वो निकालने के लिए कुछ ढूंढना रहता है. मेरे घुटने दर्द कर रहे हैं, मेरा सिर दर्द कर रहा है, तो मेरा कुछ ना कुछ बीमारी है. तो ये बीमारी निकालना, ये घुटने को दूर करना, या तो अलग अलग ये सभी बातों को ध्यान रख कर हम सभी तरफ देखते हैं. वो देखना भी चाहिए, ऐसा भी कभी कभी लगता है. लेकिन फिर भी मनुष्य करके हम जब भी जन्म लेते हैं, तभी ईश्वर ने हमें दिमाग दिया है. सही और गलत ये दोनों में फर्क हम कर सकते हैं. ऐसी बुद्धि हमारे पास है. तो इस बुद्धि के आधार पर हम सोच सकते हैं कि हमारा जीवन कैसा हो. तो ये हमारा जीवन कैसा चाहिए, जो हमें ऋषि मुनियों ने बता के रखा है कि हमारा जीवन अगर ऐसा है तो बहुत आनंद लेकर हम जी सकते हैं. तो ऐसा आनंद कैसा पाए, तो हमारे जीवन में हम अगर 3 बातें याद रखते हैं, जैसा हमारा शरीर अच्छा हो, हमारा मन खंबीर हो, कनखर हो, और हमारी बुद्धि विवेकी हो, तो फिर अपने आप हमें आत्मा की ओर जाने की प्रेरणा मिलेगी. हमारा शरीर, मन और बुद्धि, ये तीनों बातें अगर हमारी अच्छी मशागत हम करें, अच्छा उसका एक्सरसाइज करें, तो बहुत अच्छा जीवन हम पा सकते हैं. और ये अनुभव हम गए कुछ 15-20 साल से कर रहे हैं कि बहुत अच्छा लाइफ है. बहुत सारे प्रॉब्लम तो आते हैं, डेली प्रॉब्लम आते हैं, आज ये है कल वो है. लेकिन मनुष्य जीवन, लाइफ इज अ स्ट्रगल, फेस इट, ऐसे विचारवंत लोग कहते हैं. तो जीवन में सुख दुख तो है ही, तो उसको सामना करना, ये हमें सीखना, यानी जीवन सीखना. ये जीवन के बारे में जानने की कोशिश हर एक ने करनी चाहिए, ऐसा लगता है. लेकिन किसी ने कोई ना कोई तो शुरुआत करे तो फिर अच्छा होता है. हर एक के मन में रहता है कि मैं कुछ ना कुछ करूं, लेकिन स्वभाव नहीं होता है कि आगे आओ और करो. तो कोई ना कोई आगे आना चाहिए. शायद भगवान ने अन्ना को मौका दिया कि हम आगे आए और हम करें. तो अन्ना ने ये जो संधि हम सभी को दी है, सही में अन्ना को प्रणाम. और ये सभी हम मनुष्य जीवन करके हम अगर सोचेंगे तो हमारी जीवन शैली फिर अच्छी हो, इसके लिए हम ये प्रयास कर रहे हैं. ये जीवन शैली है, उपचार पद्धति नहीं. भले पहले आते वक्त ऐसा मन में होगा, लेकिन अभी बहुत सारे ताई दादा ने भी कहा कि हम ये जीवन शैली बनाने का प्रयास करेंगे. बहुत अच्छा है. और जैसा बहुत सारे लोगों को ऐसा भी लगता है कि जैसा हम यहाँ पे अगर 10-12 दिन सीखे, कुछ ना कुछ पाए, तो हम ये भी घर पे कर सकते हैं. घर में करें तो बहुत अच्छा है, लेकिन फिर भी हम जो समाज व्यवहार में चले जाते हैं, तभी समाज की जो प्रलोभन है, आकर्षण है, वो हमें ज्यादा रुकावटें लाते हैं. हम पूरा निर्धार युक्त बनकर वो करेंगे तो बहुत अच्छा, लेकिन अगर वो मौका नहीं मिलता है तो फिर यहाँ पे आना, 10-12 दिन रहना और वो शक्ति लेकर घर जाके करना, ऐसा हो सकता है.
यानी घर जाके अच्छा नहीं किया ऐसा भी उसको नहीं कहना, घर जाके जितना कर सके उतना किया, बहुत अच्छा। लेकिन ये 10-12 दिन का ये मिलन हुआ ना, ताई दादा ने कहा भी कि ये एक कुटुंब करके हम रहे, हम एक दूसरे को ताई दादा करके यहाँ पे बने रहे, तो ये सभी बहुत अच्छा माहौल है। जैसे निगल जी भाई ने भी उस दिन कहा था कि कमिंग टुगेदर दैट इज बिग थिंग। आपने रसार लिया, बाद में कुछ शरीर शुद्धि की, ये उसका परिणाम हो सकता है, कुछ ना कुछ मिलेगा, लेकिन कमिंग टुगेदर दैट इज बिग थिंग, वो बड़ी थी, बड़ी चीज है। आज कोई किसी के पास, जैसा ऐसा कहा भी जाता है कि हर एक के पास अभी मोबाइल है, दुनिया में मैं किसी के साथ कभी भी बात कर सकता हूँ। उसका रिजल्ट सही में क्या होना चाहिए था कि सब हम नजदीक आने चाहिए थे, लेकिन नजदीक नहीं आ रहे। हर एक के पास मोबाइल होने के बाद भी पिता और बच्चा या तो माता और बच्चा वो भी अभी फोन पे बात करने लगे हैं। हम क्या कहेंगे? जीवन शैली के बारे में सोचते समय जो किशोर भाई बहुत प्यार से कहते हैं कि जो भाव भरा कुटुंब, जो भाव भरा हमारा फैमिली कितना अच्छा लगता है, और सही में अच्छा लगता है। हमारे कुटुंब में, कुटुंब की व्याख्या ही वैसी है कि जिसमें भाव है। हम वैसे हेरिडिटरी ऐसा कोई हमारा संबंध नहीं है, लेकिन फिर भी एक विचार से, किसी प्यार से हम खींच के यहाँ पे आए हैं। तो ये जो हमारा परिवार बना है, ये परिवार हमें ऊर्जा देगा। जैसा 10 दिन 10-12 दिन किया, घर पे सही किया, तो भी 10-12 दिन मिलने के लिए यहाँ पे आना चाहिए, ऐसा मुझे भी लगता है। तो मिलने के लिए आएंगे और शक्ति लेके यहाँ से जाएंगे और फिर करेंगे। जो ताई दादा हर साल मिलते हैं, पहले पहले ऐसा लगता है ये स्वभाव का है, वो उस स्वभाव का है, ये मैच होगा, ये मैच नहीं होगा, ऐसा लगता है। अंदाजा हर एक बांधने लगता है कि ये क्या करेगा, वो क्या करेगा। लेकिन 10वें-12वें दिन फिर पता चलने लगता है कि हर एक कोई अलग अलग भगवान ने बनाया है, हर एक अलग किस्म का चीज है, और हर एक में इतनी सारी शक्ति पड़ी है कि हम कह नहीं सकते। अरे कौन कहेगा? मुझे रेखा ताई को पहले महीने जब भी देखा, तभी रेखा ताई ऐसा शरीर होने के बावजूद भी इतनी चपल हो सकती है। कोई भी काम बोलो, वो काम बोलने से पहले तैयार है, रेडी, सोल्जर करके तैयार है। ऐसे हर एक में अलग अलग हमारी एक विशेषता है। वो विशेषता कभी हमें पता नहीं चलती है, लेकिन ग्रुप में वो दूसरे को पता चलती है, यार ये विशेषता है। अजय दादा का स्वभाव दूसरे के अंदर के दिल को छूना, किसी को भी बोलो, वो बराबर उसको छू लेते हैं और अपना बना लेते हैं। हर एक का ऐसा कुछ ना कुछ अलग है, हर एक का। जैसे वंश जो था उसके ऊपर मैंने बहुत 2-4 बार गुस्सा भी किया, लेकिन फिर भी वंश ऐसा ढोलकी बजा के सबको खुश कर सकता है, ये जो भी पता चला तभी कितना अच्छा लगा। और हर एक में ऐसी शक्ति पड़ी है, वो खाली ढूंढने का प्रयास अगर हम करेंगे, जो ऐसा फैमिली माहौल में पॉसिबल, जो समाज में सभी स्पर्धा का वातावरण है, वो स्पर्धा में जिसको आगे आने का चांस मिलता है, संधि मिलती है, वही आगे जाता है। जिसमें शक्ति भरी पड़ी है लेकिन वो खुद भी जान नहीं पाया है, तो उसको वहां पे समाज की कंपटीशन में स्कोप नहीं मिलता है। क्या करेंगे, क्या नहीं करेंगे। लेकिन यहाँ पर फैमिली होने के नाते सबको जो अंदर पड़ा है वो बाहर अभिव्यक्त करने की यहाँ पे संधि है, जो फैमिली में हो सकती है। कितना भी बच्चा हमारा अबोल हो, मितभाषी हो, जैसे रेखाताई हमारी मितभाषी है, तीनों रेखाताई है। एक रेखाताई हम अभी जान पहचानते हैं 4-5 साल से, इसलिए बहुत हो गया, लेकिन अभी दूसरी रेखाताई और रेखाताई शर्मा कहाँ बैठी? हाँ, तो पहले पहले अबोल है, ये बोलती ही नहीं ऐसा लगता था, लेकिन हर एक का स्वभाव रहता है और वह अपने आप के तरीके से व्यक्त भी होते हैं। जैसे प्रमिला ताई है, शारदा ताई है, शारदा ताई भी बोलेगी नहीं बोलेगी ऐसा भी लगता था। और वो भारती ताई किधर है? वो शायद तैयारी कर रहे, जाना है उनको सूरत। तो ये सभी के अंदर ऐसा कुछ ना कुछ पड़ा है। तो ये सभी में ईश्वर ने कुछ ना कुछ भरा ही है। कल जैसा हमारा विषय भी निकला था कि जो पोटेंशियली वी आर डिवाइन,
एवरीबडी इज डिवाइन। तो वो अंदर का बाहर निकालना, इसके लिए ये माहौल की जरूरत होती है। वो माहौल यहाँ पे सभी अगर मिलकर आते हैं, सभी उस भावना से आते हैं, तो फिर माहौल बन जाता है। तो ये सभी माहौल हमारा 10-12 दिन रहा। ये 10-12 दिन हमने बहुत मजा लिया। ऐसा ही मजा हम हर एक के फैमिली में भी लेने की कोशिश करेंगे। घर में जो बच्चे होंगे, हमारे पति होंगे, पत्नी होगी, अजी आजोबा होंगे, ये सभी को साथ लेकर हम कभी ना कभी जैसा मौका मिलता है वैसा बैठते जाएंगे और ऐसा फैमिली का जो कुछ मजा ले सकते हैं वैसा मजा लेंगे। ये पूरे 10-12 दिन जैसे अलग अलग अभिव्यक्त होते होते सभी का एक विशेषण पता चल जाता है, वैसा ही राउत सर का विशेषण हमें सबको पता लगा। और 10-12 दिन में उन्होंने जो महफिल बनाई, बहुत ही बढ़िया। जो कैसा ईश्वर, ये अगर किसी ने शुरू किया तो ईश्वर उसको पूरा सपोर्ट कर देता है, ऐसा लगता है। ये ऐसी अलग अलग विशेषताएं रखकर हमने ये 10-12 दिन बताए। सब हम यहाँ पे अच्छी फैमिली करके रहे। ये 10 दिन 12 दिन में व्यवस्था के लिए किसी को अगर डांटा होगा, किसी को बोला होगा, तो यहाँ पे छोड़ जाना है। यहाँ पे जो हमें अच्छा मिला, यहाँ पे जो हम अच्छा कर पाए, वो यहाँ से लेके जाना है। तो व्यवस्था करके ये कुछ चीजें करनी पड़ती है, क्योंकि व्यवस्था है। और ज्यादा जैसे 2 लोग होंगे तो भी व्यवस्था शुरू हो जाती है, रूल्स रेगुलेशन शुरू हो जाते हैं। लेकिन फिर भी लिखे हुए नहीं, हम अपने अपने माने और अपने अपने चले, तो फिर फैमिली उसकी बन जाती है। तो ऐसा वातावरण यहाँ पे रखने का कोशिश यहाँ पे किया। जैसा सभी सामने दिखाई देने वाले अगर अन्ना और नाना है, तो भी ये खाली पवार कुटुंब नहीं है, इसमें 50 फैमिली जुड़े हैं। जैसे अभी विनोद दादा बोलेंगे नहीं, अजय दादा बोलेंगे नहीं, अभी किसका किसका नाम लेंगे। जैसा रेखा ताई है, किशोर भाई है, विनायक भाई है, जो जुड़ गया है, काम में लग गया है। हर एक अभी फैमिली मेंबर बन गया, तो वो भी जुड़ सकते हैं, वो भी फैमिली मेंबर हो सकते हैं। जैसा हम संस्कार निकेतन एज ऑर्गेनाइजेशन जब भी बोलते हैं, तभी हम ऐसा कहते हैं, एवरीबडी इज फ्री टू कम, एवरीबडी इज फ्री टू गो। यहाँ पे कोई कंपल्सन नहीं है, यहाँ पे कोई रूल्स रेगुलेशन भी उस तरफ से नहीं है ना, कानून के हिसाब से नहीं है। हर एक कोई अपना समझकर यहाँ पे आ सकता है, काम कर सकता है। और जब भी ऐसा लगेगा कि अरे ये मेरा स्वभाव नहीं है, मेरा ऐसा ये जो कुछ स्वभाव बनता है या तो कुछ ऐसी विशेषताएं बनती है, तो अगर ये मुझे नहीं जचता है, तो जो जचता है वो करना। हर एक के जीवन में जो हमें अच्छा लगता है, दिल से लगता है कि ये मुझे चाहिए, वो करना है। हम यहाँ के सभी ताई दादा को भी ऐसा हमेशा बोलते हैं कि हमारे अंदर की जो आवाज है ना, वो अगर पहचान कर हमें लगता है कि मुझे संगीत क्षेत्र में जाना है, मुझे अलग क्षेत्र में जाना है, तो वो उस पर जाना चाहिए, क्योंकि वो ज्यादा महत्व का है। स्व का ज्ञान और स्व की पहचान करके उस पहचान को नजदीक रखने की कोशिश। तो एवरीबडी इज फ्री टू कम, एवरीबडी इज फ्री टू गो, ये इसलिए कि हर एक को पहचानने में टाइम लगता है। जिसको लगता है कि ये प्रोसेस में जुड़ जाना चाहिए, वो जुड़ सकता है। जिसको लगता है कि ये प्रोसेस में हो 10-12 साल से हो, 20 साल से हो, लेकिन अभी लगता है कि अरे मेरी कुछ अलग पहचान है, तो वो पहचान उसको ढूंढनी चाहिए, क्योंकि हर एक को मोक्ष की तरफ जाना है। इस तरीके से ऑर्गेनाइजेशन करके देखते हैं। और ऐसे 50 कुटुंब है जो इस ऑर्गेनाइजेशन के पीछे, पर्दे के पीछे और पर्दे के आगे, अभी जो करने वाले हैं जिसको पर्दे के आगे रहना पड़ता है, जो अभी नहीं है उनको पीछे रहना पड़ता है, और व्यवस्था के लिए ऐसा करना पड़ता है। तो ऐसे 50 कुटुंब है, खाली पवार कुटुंब नहीं है, पवार कुटुंब उसमें एक हिस्सा है। तो ये सब ऐसा चलता है। ये 10-12 दिन आप सभी को, सभी के घर में अच्छा सेटअप होने के बावजूद भी यहाँ पे जो कुछ है वो स्वीकारा। यहाँ के मच्छर काटे होंगे, यहाँ की व्यवस्थाएं, कुछ बाथरूम अच्छे नहीं होंगे, या तो अलग कुछ परेशानी होगी, ये सभी आपने स्वीकारा। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और जो कुछ डिफिकल्टी आई होगी तो उसके लिए क्षमा भी प्रार्थना करता हूँ। वो भूला देना, यहीं पे छोड़ देना, क्योंकि वो कमियां है, वो कमियां हमें भी महसूस होती है, लेकिन वो नहीं कर सके। अगले बार वो कोशिश करेंगे कि ऐसी कमियां नहीं रहेगी।
ऐसा बोलकर ये सभी हमारा संजीवन साधना नाम जो उसको दिया है कि संजीवन, सम्यक जीवन। सम्यक जीवन, सम्यक यानी अच्छा, सम्यक जीवन की साधना, साधना यानी प्रयास, ये करने की हमने 10-12 दिन कोशिश की। हम सभी को ईश्वर अच्छी शक्ति और अच्छा बल हमें दे, ऐसी प्रार्थना करता हूँ। मेरा उपदेश समाप्त करता हूँ। धन्यवाद। माझे नाव निर्मला आहिरे. मला या 10 दिवसात खूप अनुभव मिळाला. पाय पण भरपूर दुखत होते माझे. पायांनाही बराच आराम मिळाला. पायांची सूज उतरली. आणि मुलीनं नाव दिलेलं हे पण मला माहिती नव्हतं. मला 5-6 दिवस आधी कळालं तुझंही नाव दिलेलं आहे बा संजीवन साधनामध्ये. मी माझ्यासाठी हे 10 दिवस मी कधीच असं बाहेर राहिलेलं नाही. गेली तर गावी गेली असं. 10 दिवसात मला भरपूर अनुभव आला. ताईच्या मैत्रिणी त्यांनी पण खूप काळजी घेतली माझी. 3 दिवस मला अजिबात बरं वाटत नव्हतं. खूप कठीण दिवस काढले मी 3 दिवस. 2 दिवस गेले चांगले. 3ऱ्या दिवसापासून मला खूप त्रास व्हायला लागला. नंतर 5व्या-6व्या दिवसापासून मला बरं वाटलं आणि एकदम त्यानंतरचे दिवस खूप छान गेलेत माझे. अण्णांचे खूप अण्णा नानांचे खूप धन्यवाद. या 10 दिवसाच्या आठवणी एका छोट्याशा कवितेत बांधण्याचा प्रयत्न केला आता 5 मिनिटातच. बघूयात कसं झालंय ते. संजीवन साधनेमध्ये अण्णांनी आठवणी दिल्यात अपार. संजीवन साधनेमध्ये अण्णांनी आठवणी दिल्यात अपार. नक्कीच पुरून उरतील त्या आपल्याला आयुष्यभर. आपल्या जीवनाचा सुंदर बिलोरी आरसा रसाहारामुळे पाहता आला. आपल्या जीवनाचा सुंदर बिलोरी आरसा रसाहारामुळे पाहता आला. रोजच्या खेळामुळे पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले. कालच्या जेवणाने मात्र जिभेला फारच छान वाटले. रात्रीचे भजन मनाला ईश्वरानुभूती देऊन गेले. रात्रीचे भजन मनाला ईश्वरानुभूती देऊन गेले. सायं प्रार्थनेने सारेच वातावरण मंत्रमुग्ध झाले. रोजच्या नवनवीन रेसिपींमुळे 10 दिवस मनाला मात्र चांगलेच जीवदान मिळाले. रोजच्या नवनवीन रेसिपींमुळे 10 दिवस मनाला चांगलेच जीवदान मिळाले. या 10 दिवसांच्या आठवणीचा गुलकंद सदैव देईल आपल्या सर्वांच्या मनाला आनंद. निरोप नव्हे हा ओलावा आहे माणुसकीचा. निरोप नव्हे हा ओलावा आहे माणुसकीचा. विसरू कसा आम्ही सर्वजण क्षण हा सौख्याचा. अण्णांच्या ऋणात सदैव राहू आम्ही. अण्णांच्या ऋणात सदैव राहू आम्ही. मनाच्या कप्प्यात या साऱ्या आठवणी नेहमीच साठवून ठेवू आम्ही. ज्ञान, संस्कार आणि रसाहाराचा तुम्ही दिलेला वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. सभी को नमस्कार. रसार ऐसा कैंप है, हमें 2-3 साल से मालूम है. 2-3 दंपति मिलन इधर अटेंड किए. फिर मैं हर साल प्रयत्न करता रहा. 10 दिन बोले तो निकल नहीं सकते, ऐसे इसमें पोस्टपोन होता रहा. फिर इस साल हमने रिजर्वेशन कर ही दिया. मैं गए या ना गए, फिर रिजर्वेशन करना है तो जाना ही है, होता है ऐसा. फिर रसार यानी मेरे दिमाग में ऐसा था कि सब फल रहेंगे. अब प्रसाद भाव ने ऐसा बोला था, सब ऑल टाइप फ्रूट्स का रस मिल जाए तो कितना अच्छा है. साल भर में खाने को मिलता नहीं, फिर इधर तो 3000 में ही सब मिल रहा है. चीप एंड बेस्ट. फिर आ जाएंगे. फिर इसके लिए ऐसा सोच के हमारे दिमाग में वो इम्प्रेशन था. फिर माता जी को भी बहुत साल से मैं कल ही बोल रहा था, वो बड़ी फैमिली से आई हुई, बहुत सुखी फैमिली से, 100 एकड़ जिम्मेदार ये है वो जमींदार. तो इतने सारे कष्ट सहने उन्होंने. फिर वो पूरा 50 रुपीज़ तनख्वाह से आज 1,20,000 तक उनका तनख्वाह था रिटायरमेंट का. फिर वहाँ तक इतना भाग दौड़ करे उसमें उनका पूरा शरीर में कितने प्रॉब्लम्स आए उनको पता नहीं. इतने प्रॉब्लम्स उनके शरीर में हैं अभी. तो आर्थराइटिस है, एसिडिटी है और सभी है. तो उनके लिए किधर लेके जाना, मेरे को ये बहुत बड़ा प्रश्न था.
फिर पतंजलि को लेके जाएंगे उसके बारे में सोचा था, इंक्वायरी किया था। तो किशोराना ने गए, उनका अनुभव लिए तो डेली 4000 है उधर। फिर 4000 बोले तो 10 दिन बोले तो कितना हो जा रही, 40,000 हो जा रही। फिर उधर एक हमारा उधर डॉक्टर मानते ना सत्यनारायण बोल के है, उन्होंने भी ऐसा आश्रम बनाए। फिर उसमें भी डेली एक आदमी के लिए 4-5 हज़ार है, उधर भी 40-50 हज़ार है। मैंने सोचा दोनों गए तो फिर 1 लाख रुपए हो जाएंगे। ये तो हमारे साथ नहीं होता अभी, क्योंकि मेरे खुद के पैसे से लेके जाना मैं ऐसा चाहता था। तो मैंने सोचा अभी संजू साधना तो एक बार ट्राई करेंगे। फिर वहाँ पे जाके वहाँ पे गए तो एक तो वो भी शरीर का भी होगा और बुद्धि का भी होगा, ये मुझे पता है। फिर उनको बहुत दिन से बोल रहा हूँ कि संस्कार निकेतन को आपको लेके जाने, तो मौका मिला, फिर ला लिया मैंने। तो इधर बहुत सारे शरीर का और मन के दोनों का भी स्नान हो गया है। मेरे को ऐसा लगता है कि डेली लाइफ में हम इतना भाग दौड़ कर रहे हैं कि चिल्ड्रंस के लिए वी हैव नो टाइम, फिर माता पिता के लिए वी हैव नो टाइम, रिलेशनशिप के लिए नो टाइम। अब ऐसा हो गया है कि जिधर कोई आदमी भी मर गया, रिलेशन भी मर गया, फिर ये फोन करके बोलता है कि जब वो माड़ा उचलता ना तो मला फोन ला रिंग दा, मी मग येतो निघतोय। ऐसा इतना बिजी हो गया। फिर इतना बिजी हो गए, हम किसके लिए बिजी हो गए? केवल ओनली एंड ओनली पैसा, मनी 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 के पीछे हम पूरा टाइम लगा दे रहे, 20 साल 25 साल 30 साल लगा दे रहे। फिर वो कमाए वो पैसा पूरा बाद में 50 साल के बाद हॉस्पिटल में डाल दे। इसके लिए मुझे ऐसा लगता है कि जो हमारे साथ में आता है फिर उसके पीछे हमारे कदम होनी चाहिए। जो पीछे हमारे पीछे आता नहीं उसके पीछे हम भाग दौड़ कर रहे। फिर हम शरीर है, मन है, बुद्धि है। शरीर के लिए कितने प्रकार के चीज खाते हैं हम, जामुन, जिलेबी, श्रीखंड, ये सब आइटम्स है, बिरयानी, वो सब कितने आइटम्स है, अनलिमिटेड आइटम्स है। जिधर जिधर स्टेट में जाएंगे उधर अलग अलग तरीके से हजारों लाखों आइटम है। फिर हम इतना सारे शरीर के लिए खाने में इंटरेस्ट लगाते, फिर मन बुद्धि को तैयार करने में जो हम जन्मों जन्मों से लेकर आए, जितना कचरा हुआ है वो साफ करने के लिए हम कितने टाइप्स के बुक्स पढ़ते हैं, कितने टाइप के आसन करते हैं, कितने टाइप के मेडिटेशन करते हैं, ये हम उसके बारे में सोचते ही नहीं। मुझे ऐसा लगता है इसके लिए हम शारीरिक के लिए मुझे ऐसा लगता है कि शारीरिक और मन बुद्धि इन तीनों को बैलेंस करने में हम अगर हमारा टाइम और एनर्जी इन्वेस्ट करते हैं तो हम अगले जन्म में और अच्छा बुद्धि से और अच्छा मन से हम जन्म लेंगे, मुझे ऐसा लगता है। और संस्कार निकेतन ऐसा एक प्लेटफॉर्म है, बहुत कम टाइम में इतने सारे डॉक्टरों को बना है, 10 ही दिन में मैन्युफैक्चर का फैक्ट्री है ये। अभी हमारे दिमाग में डॉक्टर का जरूरत लगता है, हमें ऐसा नहीं लगता है, हम अब खुद डॉक्टर बने हुए हैं। और लास्ट में हर बार मैं कहता हूं, दूध में मिलाए चावल तो उसे खीर कहते हैं, दूध में मिलाए चावल तो उसे खीर कहते हैं। संस्कार निकेतन जैसा प्लेटफॉर्म मिलता है सो उसे तकदीर कहते हैं। संस्कार निकेतन जैसा प्लेटफॉर्म मिलता है तो उसे तकदीर कहते हैं। मैं खत लिख रहा हूँ खून से, इसे शाही मत समझना। मैं खत लिख रहा हूँ खून से, इसे शाही मत समझना। मैं संस्कार निकेतन पे मरता हूँ, मुझे दीवाना मत समझना।